राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत भाजप वगळता प्रमुख 3 पक्षांनी यश संपादन केले आहे। एकूण 6 पैकी 4 जागांचे निकाल जाहीर झालेत, ज्याच्यामध्ये 2 जागांवर काँग्रेस तर एका आणि जागेवर शिवसेना आणि एका जागेवर राष्ट्रवादीने विजय संपादन केलाय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी 440 मतं मिळवत संजय जगताप आणि अशोक येनपुरे यांचा पराभव केला, तर तिकडे नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी 251 मतं मिळवत अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांना धूळ चारली आहे। सांगली साताऱ्यात विजय मिळवत काँग्रेसच्या मोहन कदम यांनी काँग्रेसला दुसरी जागा मिळवून दिली, ते 64 मतांनी जिंकले। तर यवतमाळमध्ये मात्र शिवसेनेने बाजी मारत काँग्रेसचा पराभव केलाय। इथे शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना 348 मतं मिळाली। सांगलीमध्ये काँग्रेस तर यवतमाळमध्ये शिवसेनेचा हा विजय जल्लोष बघायला मिळतोय। गुलालाची उधळण होते, फटाक्यांची आतषबाजी होते। मात्र अजूनही भाजपला एकही जागा मिळालेल्याचं चित्र समोर येत नाही। एकूण 6 जागा आहेत, 4 जागांचे निकाल आलेले आहेत, 2 जागांचे निकाल येणं बाकी आहे।